नमस्कार गाईस, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडची यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गाईस. सो आज ब्लॉग काही काढायला मिळालं नाही गाईस. सो आता ताई अजून मी डीमार्टला आलो आहे. थोडंसं खरेदी करायची होती गाईस, सामान घ्यायचं होतं ताईला. ती बघा ती समोर आहे ताई. सो डीमार्टला आलो आहे. सो डीमार्टमधून सामान घेऊन घेतो गाईस. ऑफिसचाच सुटलं आहे आमचं 6:45ला आणि 7 वाजले आता गाईस. सो काही नाही गाईस, आता जे काही सामान आहे ते घेऊन घेतो. माझा घ्यायची केक कोणते माझा घेऊ की एक छोटी ही घेऊ. माझा आहे थम्सअप आहे गाईस. खूप काही काय आहे इथं गाईस. फेसवॉश घ्यायचं मला. फेसवॉशचं सेक्शन त्या साईडला आहे, तिकडंच चाललो आहे. चीज घेतला आहे. फेसवॉश जे पाहिजे ते कुठल्या साईडला आहे? हां इकडं आहे, हिमालय वापरतो का? हे आहे ना, ते ॲलोवेरा आहे. जे छोटं पाहिजे ते नाही गाईस, मोठे मोठेवालेच आहे. मला छोटावालाच फेसवॉश पाहिजे, बट छोटा अवेलेबल नाही. आम्ही आता काय करायचं, मोठावाला आहे बट मोठावाला 150 रुपीजचा आहे. तेवढं महाग नाही पाहिजे आम्हाला, छोटाच पाहिजे. छोटा भेटतो 30 रुपयाचा, तो अवेलेबल नाही. तो आता मेडिकलमधूनच घ्यावं लागेल. आता वरे आलो आहे आम्ही. तर बरे कुठल्या साईडला काय घ्यायचं हिला आय डोंट नो. वेणी ताईला बघा गाईस किती गोड आहे. ये तुला तुझ्यासाठी ये. चांगलं नाही याच घेऊन तुला प्लेस नाही तर ही घे माझा. इस बघा आज तर मजा आहे गाईस. स्प्राईट प्लस माझा आणि चीज भाऊ. चीज हिच्यावानीच दिसते, चीज भाऊ. गाईस आता आम्हाला लेस पाहिजे. कुठला हा घेते? हा एक ग्रीन घेऊन ते. ऑरेंज नाही का अवेलेबल? एवढंच हाय. ताईनं पूर्ण मन जिंकलंय आपलं. आज एवढं खाऊ घेत आहे गाईस, खूप म्हणजे खूप. पूर्ण सॅलरी जाणार आहे याच्यामध्ये तुझी रोहिणी. ते हा का, मी बारीक होत चाललो आहे गाईस. सो त्यामुळे ताई मला खाऊ घेऊन देत आहे. केक्स घेतले इकडं. चॉकलेट्स बघायचं का? हा रोहिणी ए बाबा, एवढं तर सामान घेतलं आहे गाईस, बट तरी पण तिचं मन नाही भरलं. ती डार्क फॅन्टसी घेत आहे गाईस. बाय 1 गेट 1 फ्री. सो आज स्वयंपाक मी नाही बनवणार. काय माहिती किती आहे, पण आज गाईस माझी तर मजा आहे गाईस. आज म्हणजे ताई बघा एवढं खाऊ घेऊन देते, म्हणजे आता काय सांगायचं हिचं. पप्पी घेऊन टाकायचं. माझ्यासाठी नाही तो कोणासाठी राहणार? हां ओ कोणासाठी आहे? या ये चलो. झाली आहे शॉपिंग आमची. रोहिणी ताईला शॉपिंग करून दिली आहे. थँक्यू रोहिणी ताई. पेमेंटही केलं फ्री. शॉपिंग झाली. कुठे गेली? हेल्मेट घातलं. थोडा भारी दिसत राहून हेल्मेटमध्ये मी भारी दिसत. हां आमिर खान का? ते तंदुरी मसाला पाहिजे होता मेवनीस. ते आम्हाला डीमार्टमध्ये नाही भेटते, दुसऱ्या बाहेरच्या दुकानात भेटलं आहे गाईस. जे रोहिणी ताईला पाहिजे होतं. चलो चलो गाईस घरी. चलो गाईस घरी. वा जेवण झालं आहे. माझं जेवण बाकी आहे गाईस. सो आता आम्ही जेवण करतो. हे बघा ती फोनमध्ये लागून आहे आणि मी जेवतो. आपलं भाजी छोलेची भाजी, भात, चपाती. सो गाईस जेवण करूया. आणि काय मी 2-3 दिवस असं नाहीच बोलत आहे की 2-3 दिवसामध्ये काहीतरी माहिती पडणार. जसा विचार करतो ना तसं होतच नाही काहीच. खरं होतच नाही. आज मला रिअलाईज झालं आहे तसं की आपण जसं विचार करतो तसं होत नाही. एक तर त्यापेक्षा जास्त होणार, तर त्यापेक्षा कमी होणार. तेच तो गाईस झालं आहे जेवण. ती बघा एका कोपऱ्यात बसून आहे आणि मी एका कोपऱ्यात बसून आहे गाईस. ओय थँक्यू.
गाईज रोहिणीताईनं खूप शॉपिंग केली आहे आपल्यासाठी. खूप म्हणजे बघा तिचं बिल ना 600-800 रुपये तर निघलंच होतं गाईज. खूप म्हणजे खूप घेऊन दिलं तिनं आज. खाऊ नाही देते फक्त ती एवढंच फरक आहे. फक्त आणून तर ठेवलं आहे गाईज, फक्त खाऊ नाही देत आहे. खूप आणून ठेवलं आहे. दाखवतो तुम्हाला, दाखवतो. बघा इथं बघा, हे इथं ठेवून आहे. इथं केक्स वगैरे आहे आणि इथं काय माझा आहे आणि थम्सअप आहे. आणि इथं पण हे बघा पूर्ण भरून ठेवलं आहे. पण खाऊ नाही देत आहे ती, नाही खायचं म्हणून. आपण काही करू नाही शकतो. मोठ्या बहिणीचं असंच असते काही, मोठ्या बहिणीला आपण काही बोलू नाही शकतो. म्हटलं तर मग आपल्या डोक्यात तर हे जाणार नाही, तर या भांड्यामधून काहीतरी डोक्यात जाणार, लई मारणार मी ते आपल्याला. सो गाईज असं आहे, रोहित त्यांना शॉपिंग करून दिली केसांची, घेऊन दिलं तुम्ही त्यांना. हां वेळ नाही भेटला आज गाईज ब्लॉग काढायला, सो त्यामुळे सॉरी गाईज. मी माझ्या यानं प्रयत्न केला गाईज की कसा ब्लॉग काढायचा होता म्हणून. आणि काय बोललो होतो मी जेवण करताना, हां जसं आपण विचार करतो गाईज तसं होते, पण त्यापेक्षा एकतर जास्त होते नाहीतर कमी होते. काय झालं आहे गाईज, काहीतरी इश्यू आहे, ते इश्यू झालं आहे. आता जाऊ द्या, काय करू नाही शकतो याच्यामध्ये आपण. पण तुम्हाला उद्या नाही तर परवापर्यंत माहिती पडणार घ्यायचं काहीतरी सरप्राईज काय आहे म्हणून, ते तुम्हाला माहिती पडणार. 1-2 दिवस थोडंसं वेट करा गाईज. म्हटलं वेट केलं तर चांगलं वाटते, थोडं ब्लॉग काढायला पण मजा येईल आणि तुम्हाला बघायला पण मजा येईल. आता रोहित पण झोपते, मी पण झोपतो. काही तुझ्या परत ऑफिसला जायचं काय आहे, ऑफिस नको वैतागलं बाबा. उठा, ऑफिसला जा, घरी या, जेवण करा, झोपा, हेच चालू आहे आयुष्यामध्ये. आता काहीतरी चेंजेस होणार, ते तुम्हाला लवकर माहिती पडेल. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं प्रेम असंच राहू दे. सो गाईज गुड नाईट अँड बाय बाय.